विशेषमध्ये पुन्हा स्वागत। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरील दावा किरण सामंत यांनी अजूनही सोडलेला नाही। आपला दावा प्रबळ करण्याकरता किरण सामंतांनी आता अजित पवारांची मदत घेतली आहे। परिणामी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात महायुती समोर तिढा सोडवण्याचं आव्हान निर्माण झालेलं आहे। खासदारकीचा उमेदवार दिल्यानंतर तिथं जर यदा कदाचित मला मिठाचा कडा लागला तर मी आमदारकीच्या बाबतीमध्ये देखील वेगळा विचार करीन। मी कुणाच्या बापाचा ऐकायचो नाही। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भाषणाचा व्हिडिओ किरण सामंत यांनी त्यांच्या स्टेटसला ठेवलाय। या स्टेटसच्या माध्यमातून उदय सामंतांनी आगामी विधानसभा निवडणुकीत काय घडणार याचे संकेतच दिले। मी कुणाच्या बापाचा ऐकायचो नाही। या अजित पवारांच्या भाषणातल्या मुद्द्याचा आधार घेत किरण सामंतांनी त्यांचे इरादे जाहीर केले। किरण सामंतांनी स्टेटसला ठेवलेला पूर्ण व्हिडिओ पाहूया। खासदारकीचा उमेदवार दिल्यानंतर तिथं जर यदा कदाचित मला मिठाचा कडा लागला तर मी आमदारकीच्या बाबतीमध्ये देखील वेगळा विचार करीन। मी कुणाच्या बापाचा ऐकायचो नाही। मी सरळ सांगेन की बाबा माझं शब्दाला हे साथ देत नाही तर मी कशा करता एवढे कष्ट। अजित पवार यांच्या या वाक्यातनं किरण सामंतांनी त्यांना काय म्हणायचंय हेच स्पष्ट केलं। उद्योगमंत्री उदय सामंत यांचे भाऊ असलेले किरण सामंत रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवारीसाठी इच्छुक आहेत। शिवसेनेच्या या मतदारसंघात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सुद्धा शड्डू ठोकलाय। परिणामी महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये या मतदारसंघावरनं रस्सीखेच सुरू झालेली आहे। किरण सामंतांनी उमेदवारीच्या मुद्द्यावरनं माघार जरी घेतलेली असली तरी त्यावरचा दावा सोडलेला नाही हेच पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। परिणामी महायुतीतले नेते हा तिढा कसा सोडवणार असाही प्रश्न निर्माण झालाय। स्थानिक पातळीवर वेगवेगळे लोक वेगवेगळे बोलत राहणार। आता प्रत्येक गोष्टीचा जर मी खुलासा द्यायला लागलो तर ते योग्य होणार नाही, कारण मी पक्षाचा राज्याच्या स्तरावरचा प्रवक्ता आहे आणि त्याच्यामुळे लोक इलेक्शनच्या दरम्यान वेगवेगळं बोलत राहणार। त्यांना ती एक संधी असते, त्यांनी बोललेलं छापलं जातं, ही त्यांच्या दृष्टीने एक महत्त्वाची बाब असते। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात 7 मे रोजी मतदान होणार आहे। म्हणजेच मतदानासाठी आता एका महिन्यापेक्षाही कमी कालावधी शिल्लक आहे। मात्र तिथून शिवसेना लढणार की भाजप हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही। तर शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी आपल्या प्रचाराला सुरुवातही केली आहे। त्यातच किरण सामंतांनी ठेवलेल्या या स्टेटसमुळे महायुती समोरचा प्रश्न अजून सुटलेला नाही हे स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।